नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका रेसिपीसोबत. तर आज मी इथं बनवणार आहे गुलाबजामुन. आणि गुलाबजामुन बनवण्यासाठी माझी दूध आळवण्यापासूनची तयारी आहे. आता घरची म्हैस एक 10-15 दिवस झाले एली होती, त्याच्यामुळं मग तिचं दूध मी घरी ठेवलं आणि चला म्हणलं आता ह्याच्यापासून आपण जामुन तरी बनवावे. मग त्याच्यासाठी चुलीवर आम्ही मस्तपैकी पटांगणामध्ये चूल पेटवली आणि हवा खूप लागत होती, त्याच्यामुळं मग जरासं जाळ व्यवस्थित चालत नव्हता. तरी पण आम्ही ती प्रोसेस पूर्ण केली, खवा केला त्याचा. आणि त्याचे पहा आता मी इथं जामुन बनवणार आहे. तर जामुन बनवण्यासाठी सुरुवातीला मी खवा घेतला आणि त्याच्यामध्ये थोडासा मी मैदा घेतला. आता मी काही इथं कुठल्याच गोष्टीचं ना प्रमाण घेतलेलं नाही. खवा आता मस्तपैकी घट्ट आहे आणि घरचा आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय भेळ मिसळ नाही. आता मी तर थोडासा मैदा घेतलेला आहे, म्हणजे मी ना जेवढा मैदा बसेल तेवढाच घालते, असं खूप जास्त नाही घालत. इथं पहा खवा आपला अगोदरच खूप असा छान घट्ट घट्ट झालेला होता आणि त्याच्यामध्ये ना मग मी मैदा ॲड केला. म्हणजे खव्यापेक्षा मी अर्धाच मैदा घेते, पण म्हणजे एवढं प्रमाणामध्ये अर्ध्याला अर्धाच घेत नाही. तर जेवढा बसेल तेवढाच घालते आणि जेवढा बसला तेवढा घातला. असं चांगलं मस्तपैकी मुटका झाला ना, मग बस केलं मी घालायचं. आणि त्याच्यामध्ये थोडासा असं चिमूटभर सोडा घातलेला आहे आणि ते सोडा मस्त असा हातावर घासून घासून घेतला. छान असा सगळा खव्यामध्ये आणि मैद्यामध्ये मिक्स केला. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी दूध, आता व्हिडिओमध्ये जेवढं दाखवलं ना मी तेवढंच दूध घेतलेलं आहे, म्हणजे 1 कपभर दूध असेल त्या अंदाजे. आणि तेवढंच दूध घेऊन मी आता मस्तपैकी असं आपल्याला घट्टसर पीठ मळून घेतलेलं आहे. बघा इथं पीठ पण किती छान झालेलं आहे, म्हणजे खूप जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही, एकदम मस्त एकजीव केलं छान असं त्याचं म्हणजे. आणि थोडं 10-1 मिनटं मी मस्तपैकी भिजू दिलं. आणि त्याच्या परत गोळ्या सुरुवातीला वळून बघितल्या, थोड्या 1-2 गोळ्या केल्या, म्हणलं व्यवस्थित होत्यात का. पाहिल्या तर छान झाल्या होत्या का. थोडंसं मला अजून त्याच्यामध्ये दूध घालून पातळ करावं लागते, पण काही गरज नव्हती, एकदम व्यवस्थित झालं. आणि परत पीठ भिजेपर्यंत म्हणलं चला आपण एकीकडे तेल गरम करायला ठेवूया आणि दुसरीकडे आपण पाक पण करून घेऊया. आता मी गॅस चालू केला, त्यावर कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये ना मी तेल घातलं. आता माझे जामुन खूप थोडे होते, त्याच्यामुळे मी तेल पण थोडंच घेतलं, कारण की ते परत खरकट झालेलं तेल नाही वापरावं वाटत ना. त्याच्यामुळं मग इथं मी म्हणजे 1.5 ग्लास साखर घेतली आणि 1.5 ग्लास पाणी घेतलं. आणि इकडं मी पाक पण बनवायला ठेवला होता. आता त्या पाकामध्ये जे काळं काळं दिसते ना, ती मी वेलची पोळपाटावर अशी बारीक करून घातलेली. तोपर्यंत एक छोटीशी जामुनची गोळी सोडून पाहिली व्यवस्थित होते का, छान का खूपच असे कडक होतात. पाहिले तर बघा आतमध्ये किती छान असं एकदम भुसभुशीत झालेले आहेत आपले जामुन. म्हणजे एकतर गोळी खूप सुंदर झाली होती. आणि मग मी परत सगळ्या ज्या बाकीच्या गोळ्या केल्या होत्या त्या त्याच्यामध्ये टाकल्या आणि तळून घेतल्या. आणि इकडं तोपर्यंत पाक पण आला होता आपला होत. आता इथं असं एक एक करून मी सगळ्या गोळ्या त्याच्यामध्ये टाकल्या आणि आपले मंद आचेवर ना जामुन मस्तपैकी असे खरपूस भाजून घेतले. आता जेवढे बसतात ना तेवढे जामुन घातले. आणि तोपर्यंत इकडं पाकाला पाहत होते मी, म्हणजे चाचणी आली का नाही ती. आता मला म्हणजे जामुनचा पाक आपला जरासा कच्चाच असतो आणि म्हणजे तो खूप जास्त कच्चा तर मला तर नाही आवडत. मग मी बऱ्यापैकी असा छानच होऊ देते, चांगली अशी तार तुटायला लागली ना, म्हणजे तार पकडायली ना, मगच मी तो पाक असा झाला असं समजते. तोपर्यंत इकडं आपला जामुनचा पहिला घाणा तळायला चालू होता. आणि मी जामुन एकदम मंद आचेवर तळते, कारण की फुल स्पीडवर जर जामुन तळे ना तर वरून ते तळ्यासारखे दिसतात, पण आतमध्ये ना त्याचं तसंच थोडंसं पीठ राहतं आणि ते पाकात पण व्यवस्थित भिजत नाहीत. त्याच्यामुळं एकदम लो फ्लेमवर सगळे असे खरपूस मस्तपैकी भाजून घ्यायचे. आणि इकडं माझं जामुन तळत तळत सारखं चाललं होतं बघणं की आपला पाक झाला आहे का नाही, पाक झाला आहे का नाही. आणि फायनली आता पाक झालेला होता. आणि इकडं जामुन पण आपले तळून झाले होते. आता मी मस्त सगळे जामुन तळे ना असं एक 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 करून ताटामध्ये काढून घेते. आणि ताटामध्ये काढून झाले का परत मी म्हणजे पाक पण पूर्ण झाला की थोडासा पाक मी असा थंड होऊ दिला आणि जामुनच्या गोळ्या पण ना थंड होऊ दिल्या. कारण की डायरेक्ट जर आपण तेलातून काढून पाकात जर टाकलं तर त्या पाकाच्या वरनं परत नुसता त्या तेलाचा तवंग दिसतो आणि ते काय मला तर नाही आवडत. इथं पाहता आपलं फायनल म्हणजे पाक झाला होता. आणि परत मी गॅस पण बंद केला आणि जामुन पण झाले होते, ते पण असे ताटात काढून घेतले. आणि परत मी ना असं एक 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 सगळे जामुन काढून घेते.
आणि नंतर मी म्हणजे चेकआउट केलं की बाबा खरंच आपले व्यवस्थित झालेत का नाही जामून, का आतमध्ये थोडंसं पीठ राहायला लागले. जर राहत असेल तर आपण परत तसंच ठेवूया, पण तसं काही झालेलं नव्हतं. आपले एकदम मंद आचेवर लो फ्लेमवर मस्त असे जामून झाले होते आणि जामून आपले चांगले झाल्यामुळे असे एकदम सगळे जामून असे फुटले होते. फुटले म्हणजे वेगळं झालं होतं, त्याची अशी गोळी अशी ना थोडीशी पसरली होती आणि एकदम म्हणजे आपले ब्रेड कसे असतात ना तसे झाले होते. बघा इथं किती सुंदर दिसायला लागलेत आणि ते सगळे असे उरले होते एक एक एक. त्याच्यावरच लक्षात आले की बाबा परफेक्ट झालेले आहेत. आणि एक नाही दोन नाही म्हणजे सगळेच तसे म्हणजे झाले होते. आणि परत मी आता फोडून पण बघते की चांगला आतमध्ये भाजला आहे का नाही. तर बघा इथं पाहू शकता तुम्ही पण त्याचा रिव्ह्यू किती छान असं हे झाले होते. आणि तेलकट अजिबात झाले नाहीत बरं का, ते मात्र सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे तेल पकडलं नाही त्यांनी, आपण सोडा घातला होता ना आणि ते जास्त तेलकट आणि ते कसे वेगळेच लागतात, खाऊ पण नाहीत वाटत. त्याच्यामुळे मी उगं घालावं म्हणून थोडासा सोडा घातला होता. आणि तेलकट अजिबात झालं होतं. ते मी ती त्या खव्यामुळे त्याला ते माझ्या हाताला थोडंसं तेल दिसते, पण इथं तुम्ही पाहू शकता जामुनला अजिबातच तेल नाही आहे. आणि हा आपला दुसरा फेर टाकला होता तो पण म्हणजे भाजून झाला. आणि दोन्ही एकत्रच मी ना त्या ह्याच्यामध्ये घालून घेतले पाकामध्ये. तोपर्यंत पाक पण थोडासा थंड झाला होता आणि जामून पण जरासे थंड झाले होते, कारण की डायरेक्ट तेलातून काढून आपण पाकात नाही टाकत ना. म्हणजे टाकायला काय टाकू शकतो, पण ते परत वर त्याच्यावर तेल दिसते, त्याच्यामुळे मी नाही टाकले. आता इथं पहा किती परफेक्ट प्रमाणामध्ये आपले जामून पण झाले होते आणि आपला पाक पण झाला होता. किती सुंदर दिसते आणि टेस्टला पण मात्र खूप सुंदर झाले होते. आता मला वाटायचं पाक कमी पडतो काही की, पण नाही, पाक काही कमी पडला नाही, एकदम परफेक्ट झाला होता. आणि 4चा टाईम झाला होता, त्याच्यामुळे चला म्हणलं त्या जामून तर होत आलेले आहेत, तोपर्यंत आपण चहा पण घ्यावा करून. आणि मी माझ्या स्वतःसाठी मग चहा पण ठेवला होता. इथे चहा पण मस्तपैकी उखळा. आणि इथं पहा जामून तर आपले झाले. आणि परत मी थोडेसे थंड झाले ना मग डब्यामध्ये काढून घेतली, कारण की माशा वगैरे बसायचा काही चान्स येत नाही. आणि शेवटी पहा किती सुंदर झालेत, पाक पण मस्त पिले, पाक पण एकदम छान पिले होते. आणि आता मी पार्थला म्हणते, पार्थ कसे झालेत रे जामून. तर पार्थ म्हणतो खूप छान झालेत मम्मी. आणि अशा प्रकारे आपले ब्लॉगचे मी सांगता करते. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.